उत्तर प्रदेशमधील वाराणसीत एक धक्कादायक प्रकार घडला होता. प्रियकराचं लग्न झालं असं समजल्यानंतर त्याच्या प्रेयसीने संतापून प्रियकराच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. ही तरुणी या नवविवाहितेच्या बेडरूममध्ये शिरली आणि तिने तिचा गळा चिरला. या नवविवाहितेच्या गळ्यावरून चाकू फिरवताना हल्ला करणारी तरुणी जो मेरा नहीं वो किसी का भी नहीं असं मोठमोठ्याने ओरडत होती. जखमी अवस्थेत नवविवाहितेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार सुरू होते. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. हा हल्ला तेथील पंचक्रोशीमध्ये चर्चेचा विषय ठरला असून एक महिला इतक्या क्रूरपणे दुसऱ्या महिलेशी वागू शकते यावर स्थानिकांचा विश्वास बसत नव्हता. हा सारा प्रकार वाराणसीमधील चोलापूर परिसरात घडला. ही नवविवाहिता तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असतानाच तिच्यावर हल्ला झाला. पतीचे दुसऱ्या एका मुलीबरोबर प्रेमसंबंध असल्याचं समजल्यानंतर तिचं पतीबरोबर भांडण झालं होतं. ही महिला तिच्या बेडरूममध्ये असतानाच अचानक तिच्या पतीची प्रेयसी बेडरूममध्ये आली आणि तिने महिलेच्या गळ्यावरून चाकू फिरवला. या महिलेच्या गळ्यातून भळाभळा रक्त गळत असताना हल्लेखोर तरुणी तिच्यावर ओरडत होती, माझ्या आणि माझ्या प्रियकराच्या मध्ये जो कोणी येईल त्याचं हे असंच होईल, असं हल्लेखोर तरुणी ओरडून रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या महिलेला सांगत होती. काही दिवसांपूर्वीच घरी आलेल्या सुनेवर प्राणघातक हल्ला झाल्याचं समजल्यानंतर घरात एकच खळबळ उडाली होती. तातडीने या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तिच्यावर वेळीच उपचार झाल्याने तिचे प्राण वाचले. पोलिसांनी हल्लेखोर महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये अटक केलेल्या महिलेची ओळख प्रिया शर्मा असून तिच्या प्रियकराचं नाव बबलू अन्सारी असं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.